आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नजरेने मी पेशंटला काय ट्रीटमेंट द्यायची ते ओळखतो आणि तुमचं तर मन माझ्या इथे जवळ, माझ्या जवळ. अजून एक गैरसमज, तुला कधीच चांगलं वागता येत नाही कधी. असं बोलताना लाज वाटत नाही? कधीतरी डॉक्टर सारखं वाग. सिनियर डॉक्टर? म्हणा म्हणा म्हणा, सिनियर डॉक्टर आहे मी. म्हणा ना एकदा, सिनियर डॉक्टर. माझ्या बहिणीपासून लांब राहायचं. ओके? नाही जमणार. कसं राहणार? तुमचं तर कसं झालं माहितीये, उसको भुलाना भी चाहती हूँ और रात को 2 बदाम भी खाती हूँ. मेंटॉर आहे मी त्यांचा, विसरलात? सुचित्रामध्ये एवढा इंटरेस्ट का? काय सांगू आता तुम्हाला. शी इज जस्ट जेलस. तोंड सांभाळून बोल. नाही, तुम्ही इंटरेस्ट विचारला म्हणून सांगतोय. नाही तर मला काही इंटरेस्ट नाही. कसं आहे, एक ब्राईट स्टुडंट आहे आणि मला तिचं फ्युचर अजून ब्राईट करायचंय, म्हणून. कळलं का तुम्हाला? म्हणून मी त्यांना एवढा चांगला ट्रीट करतो. लाईक दॅट. ट्रीट करताना ती माझी बहीण आहे एवढं लक्षात ठेव. ऑफकोर्स ऑफकोर्स, मी कधीच विसरणार नाही. धमकी देतेस? धमकी नाही, वॉर्निंग आहे, आणि तेही शेवटची. काय झालं? शी इज अनबीटेबल. ब्रावो. सांगा, एक गंमत झालीये मिस गिरिजा वायकर. काय गंमत झाली सांगा? गंमतच झाली नाही का? काही नाही, तुझ्याबद्दल बोलत होते की तू हुशार आहेस, ब्रिलियंट आहेस. आय शुड बी ऑनेस्ट विथ हर ना, म्हणून. कमाल आहे. आणि ना, टेन्शन घेऊच नका पेपरचं तुमच्या. यू आर गोइंग टू क्रॅक इट. आय एम डॅम शुअर. तुम्ही तिचं मेंटॉरात म्हटल्यावर सोपच जाईल तिला, नाही का? हा, लेट मी करेक्ट यू. मगाशी त्या लाडका मेंटॉर म्हणाले, हो की नाही? जस्ट आस्क हर. Anyway, just leave her. Wish you all the best. थँक्यू सो मच सर. I'm so proud of you. कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ऍज अ मेंटॉर. ऑल दी बेस्ट. निघूया? हो चल. सर येते. हा, येस प्लीज प्लीज. चल. काही लागलं तर मला लगेच फोन करा. हो सर. जबरदस्त. अब आया ऊंट पहाड़ के नीचे. मनाविरुद्ध का होईना, पण तू माझी माफी मागितलीस. मिस गिरिजा मयेकर, तू माफी मागितलीस. अगं ती सुद्धा माझी आहे, काही कमी आहे का? शेवटी तू माघार घेतलीस. पण एक क्लिअर झालं, तुझा जीव या सुचित्रा नावाच्या पोपटात अडकलाय. आता या पोपटाला माझ्या पिंजऱ्यात कसा बंद करतो ना, ते तू बघ. थँक्यू. हा, वा राजा, मस्त कॉफी बनवलीस तू. चला, अशा पद्धतीने कॅफेची डील डन झाली आहे. येस, बरं झालं आपण गिरिजाचं ऐकलं आणि आजच पैसे देऊन टाकले. आता आपण इंटिरियरच्या मागे लागायला हवं राजा. कारण इंटिरियर झाल्यावर आपल्याला कॅफे सुरू करता येईल. हो रे, जागा मोक्याची मिळाली आहे, सो आता थांबून चालणार नाही. विक्रांत, एक बोलू? बोल ना भावा, तू बोल. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स असं नाही, ते मी बघून घेतो काय तू बोल. ऐकून तर घे ना. बोल. मला मनापासून वाटतंय आपलं कॅफे कमाल चालणार. असं कशावरून वाटतंय तुला? म्हणजे कॅफे सुरू झाल्यानंतर आपल्याकडे जरा सुद्धा वेळ नसणार आहे विक्रांत. जाम हिट होणार आहे आपलं कॅफे. आपण असं स्पेशल एलिमेंट एक ठेवूया त्यात. म्हणजे असं रे की लाईव्ह म्युझिक किंवा गिटारिस्ट. ही आयडिया चांगली आहे. कॅफेचं नाव आणि त्याचं इंटेरियर यांचा कनेक्ट हवा, म्हणजे
एकमेकांना ते काय असतं मराठीमध्ये एक शब्द आहे बघ, काय शब्द आहे तो? पूरक पूरक पूरक. पूरक, बरोबर. राजा, आपल्याला हे विसरून नाही चालणार आहे, ते कॅफे वर्किंग स्टेशन पण असणार आहे लोकांसाठी. हो हो, ही आयडिया चांगली आहे, त्याने कस्टमर बेस वाढेल. पण या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट विसरून चालणार नाहीये, घरी कधी जायचं हेही ठरवावं लागेल. आता काय डील झालंय, कधी जाऊ शकतो. आई पण वाट बघत असेल माझी. घेऊ सामान पॅक करायला, घेऊ मग. अरे काय असं सामान पॅक करण्यासारखं? हे तुझे कपडे, कपाट, हा पलंग, ते बघ ती भांडी. अरे ते गिरिजाने दिलेली भांडी आहेत. हो, पण ती भांडी घरपोच करावी लागतील ना. नाही राजा, ही भांडी माझ्याजवळ असणार आहेत. काकींना चालणार आहे हे? तिला कशाला सांगायचं? या सगळ्या आठवणी मी जपून ठेवणार आहे माझ्याकडे कायमच्या. प्राची, बाय लवकर स्वयंपाकाला लागायला पाहिजे. पोरी येतील आता भूक भूक करत. हो. पण मी ना खूप पाणीपुरी खाल्ली. एवढी पाणीपुरी खाल्लीस तर वजन वाढेल तुझं. वाढू दे ग, पण पाणीपुरीत नो कॉम्प्रोमाइज. आई, हिच्यासाठी तसाच नवरा बघावा लागेल आपल्याला. हो मग, नाहीतर मिसमॅच होईल ग. ए बरं, ते सगळं ठेवा, ते सगळं ठेवा. मी तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलंय. काय? एक मिनिट. भेळ. हा, म्हणजे जंगी पार्टी दिसते. येस, आज भेळ पार्टी. बाय द वे, माझा हावरा दादा कुठे? हे हावरा काय बोलते त्याला? मग हावराच येतो आई. अगं त्याने ऐकलं ना तर मारेल तुला तो. अरे मी काय घाबरत नाही त्याला. आला की सांग. बरं बरं, तुम्ही आवरून घ्या, मी मस्त चहा करते. ए वहिनी, ऐक ना, पाणीपुरी ना जरा तिखट होती, ह्या जरा गोड करशील का? करते. बरं मी आवरते, तुम्ही भेळ खा, मी आलेच. बाय. हा, मला अभिमान वाटतो ग तुझा. तू नेहमी सगळ्यांना सांभाळून घेतेस. म्हणजे माझ्या शब्दाचा मान राखलास गो. आई काय बोलतीयस आई? कर्तव्य आहे ते माझं. आणि तुला माहितीये मी सुचित्रावर चिडले नव्हतेच. माहितीये ग मला, तिच्या काळजीपोटीच करत होतीस सगळं. आता बघतीयस ना मॅडम किती खुश आहेत त्या. बर, आता हा विषय इथेच थांबवायचा. आता तिला तिचं पूर्ण लक्ष तिच्या अभ्यासावर देऊ द्या. याचा परिणाम तिच्या अभ्यासावर व्हायला नको. बरोबर बोलतेस. बरं बाय. विक्रांतला मेथीची भाजी चालेल ना उद्या डब्याला? आई, उद्या विक्रांतला डबा नकोय. का? कारण उद्यापासून तो पुन्हा घरी राहायला जातोय. रवळनाथच पावला बाय. बाय आता बघ तू, सगळं चांगलं होणार.
उद्या वेळेत पोहोचा. हा ठीक. विक्रांत, काय रे, ओकेस ना? खरं तर नाही. या घराला मिस करणार ना तू? माझ्या कठीण परिस्थितीमध्ये साथ दिली आहे मला या घराने राजा. माझ्या बरोबरीने माझ्या सोबत नेहमी हे घर उभं होतं. इथे जेव्हा आलो होतो ना तेव्हा वाटलं नव्हतं मला ही छोटीशी खोली माझं घर होईल म्हणून. आज हे घर माझ्या आयुष्यातली खूप अनमोल वास्तू झाली. चला बॅग पॅकिंगला सुरुवात करूयात. हो. बरं चला, मी पण फ्रेश होऊन घेते. हा थांब बाय. बाय, तू परत एकदा सिद्ध केलंस तू मोठी आहेस. म्हणजे आपली चूक नसताना माफी मागणं सोपं नसतं ग एवढं. पण तू जमवलंस ते. डॉक्टर जयंतची माफी मागून सगळं ठीक केलंस तू. एक मिनिट. काय बोलीस तू आता? तू त्या डॉक्टर जयंतची माफी मागितलीस? हो. पण का? मी सांगितलं म्हणून. हा? ताई तू चुकलीयस. गौरव, काय गौरव आई? मुळात त्याची माफी मागायची गरज काय होती? गौरव शांत. कसं शांत होऊ ताई? गौरव, हा निर्णय मी पूर्णपणे विचार करून घेतलाय. पूर्ण विचार केलास ना? तरी तुला पटलं? गौरव, आपण ह्यावर नंतर बोलू. मी फ्रेश होते. ताई नंतर नाही, मला आत्ताच बोलायचं आहे. मला कळायला हवं तू असं का केलंस ते. गौरव, खूप दिवसांनी या घरात आनंदाचं वातावरण आहे. आता तू त्यात मिठाचा खडा नको टाकूसा. म्हणजे तुम्हाला मी चुकीचं वाटतोय का? भाऊ, आईना तसं म्हणायचं नव्हतं. ताई आत्ताच आल्यात हॉस्पिटलवरून आणि तुम्ही सुद्धा दमला असाल ना. उगाच विषय वाढवायला नको. तुम्ही निवांत बोला ना नंतर. मी ना सगळ्यांसाठी चहा आणतीये. वहिनी, कडक चहा करा. गौरव, तूही फ्रेश होऊन घे. आलीच. भाऊ, सुचित्राताईंनी ना भेळ आणलीये. मी चहा सोबत आणू? काही नकोय मला. मीनाताई, हॅलो. तुम्ही म्हाका स्वतः फोन केलास? हो का? नाही, विषय कसो हा, तुमचो फोन इलो ना का माका जरा बरा वाटता शिरला का ना. हो का? पण मला नाही तसं बरं वाटत. होय काय? तरी माका फोन करतास? काय करणार, नाईलाज आहे ना. मग कशा उगाच स्वतः त्रास करून घेतास? ठेवतोय मी फोन शिरला का ना.
हे बघा, हे ऐकायला फोन नाही केलाय मी. मग कशा फोन केलास? मला तुमची गरज आहे म्हणून फोन केलाय. नाही कसा असता, दुश्मन जरी असलो ना तरी युद्धाच्या वेळा तो आपलोसो वाटता. आणि मी तर तुमच्या घरातलं, म्हणजे मी असा बोललोय तुमच्या घरातलो असे तर चलात ना तुमका. बाकी काय काम काढलास माझ्याकडे? विक्रांत खूप दिवसांनी घरी परत येणार आहे. होय काय? अरे बापरे. एक काम करा, हत्तीवरसून ना अख्ख्या गावभर पेढे वाटा. मोठं पराक्रम करूनच इलो ना पोरगो तुमचं. टोमणे कळतात मला. छे 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 हो छे, मी कशा टोमणे मारीन ना. म्हणजे त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करा इतक्याच बोलायचा होता माका शिरला का ना. हे बघा, ते तर मी करणारच आहे, पण अजून ते का परत गिरिजाकडे जाऊकच देऊ नको शिरला का ना. त्यासाठीच मला एक उपाय सुचलाय. उपाय म्हणजे काय? विक्रांत म्हणजे काय लहान बाळ आहे? ते काय पदरात बांधून ठेवतलस की काय? पदराला नाही, पण आईच्या प्रेमपाशात बांधायचा विचार आहे. प्रेमपाशात? तुमच्या प्रेमपाशातनं तो गिरिजाच्या बाहुपाशात नाही गेलो म्हणजे मिळवला शिरला का ना. हे बघा, हे असं काही होणार नाही. एकदा का विक्रांत घरी आला की आम्ही लगेच गिरीजाकडे बोलणी करायला जाणार आहोत. बोलणे करू जाणार म्हणजे? अहो म्हणजे कसं आहे, एकदा का गिरीजा लग्न करून घरी आली ना की मग माझा विक्रांत मला सोडून कुठेही जाणार नाही. म्हणजे गिरिजा तुमका सून म्हणून चलत काय हो? म्हणजे काय, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता ही है. नाही, पण तरी सुद्धा गिरिजा म्हणजे काय? तुम्हाला काय वाटलं, मी काय आमच्या यांच्या शब्दाबाहेर आहे का? ओ हो हा, म्हणजे महेशराव समोर असत म्हणून असा बोलतास काय? हा खरंच बाई, तुम्हाला ना काही गोष्टी उशिराच कळतात. तर झालाच म्हणा. तरी म्हटलं तुमका अचानक गिरिजा कसा काय आवडाक लागला? हॅलो हॅलो, हो म्हणजे काय, हो गिरीजा अगदी गुणी मुलगी आहे. हो असं काय? ठीक आहे, बरा चालू दे तुमचा, चालू दे. हा ठेवतोय मी फोन. माझ्याकडसून लग्नासाठी तुमका शुभेच्छा शिरला का ना. हो चालेल ना, चालेल. हा हो, एक मिनिट, मस्त चालू दे जरा, एक मिनिट. हॅलो, हा काय म्हणत होते मी? हॅलो, ऐकू? हॅलो, आता येते का ऐकू? हॅलो. तुम्ही बोलणी करा, नाही तर मुहूर्त काढू बसा. मी तुमच्या मांडवाक आग लावकच बसलं शिरला का ना. ताई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना. ताई, तुला माहितीये मला काय बोलायचं ते. बस बोल. तू त्या जयंतची माफी मागितलीस आई म्हणाली म्हणून. गौरव, ऐकून घे. हे बघ ताई, मला तुझा स्वभाव चांगलाच माहितीये. तू का कमीपणा घेतलास? मी तुझं चिडणं समजू शकते. नाही, ते तू नाही समजू शकत. काय गरज काय होती माफी मागायची? गौरव, शांत हो. आधी शांत हो. मला सांग, आपल्यासाठी आई महत्वाची आहे की नाही? हो ताई, अगं पण तो माणूस तुला. मी तुझं म्हणणं समजू शकते, पण आता मी जर हे नसतं केलं तर घरात उगाच भांडणं झाली असती गौरव. आणि आपल्याला कितीही पटत नसलं ना तरी काही गोष्टी घरच्यांसाठी करायच्या असतात. का माहितीये? कारण त्याने आपल्याला समाधान मिळतं. तू बघतोयस ना, मी माफी मागितली म्हणून केवढ्या गोष्टी सॉर्ट झाल्यात. अरे ताई, किती मन मोठं आहे तुझा. मला खूप राग आला होता जेव्हा मला कळलं की तू जयंतची माफी मागितलीस. पण तुझं हेही म्हणणं पटतंय आता मला. माफी मागितल्याने कोणी लहान होत नसतं. हा, फक्त आपण सॉरी कुठल्या हेतूने म्हणतो हे क्लिअर असायला हवं. आणि तो हेतू नेहमी चांगलाच असायला हवा.
बरोबर आहे तुझं. तुला पटतंय ना? गुड.